हा सर बोला. ठीक आहे. डावा पाय डाव्या बाजूने बाहेर, उजवा पाय उजव्या बाजूने बाहेरच्या दिशेने. ठीक आहे. पायाचा पंजा स्वतःकडे करायचा आहे, मान सरळ करायची आहे. आता उजव्या हाताने उजव्या पायाच्या अंगठ्याला उजव्या हाताने उजव्या पायाच्या अंगठ्याला पकडायचं डावा बाजूला, श्वास आतमध्ये घेत उजवीकडे झुकायचं. आता नेहमीपेक्षा बदल काय करायचा आहे, थोडा वेळ थांबायचं आहे, जास्तीत जास्त पुढे जायचं. रोज आपण करतोय तर गुडघा आपल्या डोकं आपल्या गुडघ्याच्या पुढे न्यायचा प्रयत्न करायचा. त्यासाठी जेवढा स्पाईन स्ट्रेट आणि मग तू झुकाल तेवढा जास्त फायदा. करूयात. एक, थांबायचंय 10 सेकंद. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 9 आणि 10. परत सरळ आणि हात खाली. परत पाय करायचं सरळ, डावा पाय सरळ, उजवा पाय मध्ये, परत डावा पाय बाहेर, उजवा पाय गुडघ्यात वाकवायचा. ठीक आहे. सेम करायचं आहे आपल्याला. दोन्ही हात खांद्याचे रेषम डाव्या हाताने डाव्या पायाच्या अंगठ्याला पकडायचं आहे. डाव्या हाताने डाव्या पायाच्या अंगठ्याला पकडायचं आपल्याला आणि डावीकडे झुकायचं आहे. 1, थांबायचे 10 सेकंदांसाठी. पूर्ण. 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. परत सरळायचं आहे आणि हात करायचा खाली. परत पाय सरळ, डावा पाय सरळ, उजवा पाय मध्ये, डावा पाय, परत एकदा उजवा पाय बाहेर. सेम करायचे परत. होल्ड करतोय म्हणून आपण एक वेळाच करतोय. म्हणजे हळूहळू ताण आपल्याला वाढवायचा. स्पाईन स्ट्रेट, पायाचा पंजा स्वतःकडे, जास्तीत जास्त घोटा आपल्या उभ्याच्या रेषेत आला पाहिजे, खूप पुढे नको. ठीक आहे. हा गुडघा बाहेरच्या दिशेने पाहिजे. ठीक आहे. परत स्पाईन स्ट्रेट करा. उजव्या हाताने उजव्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श. असं वाकलेलं नाही, थांबायचं सरळ. आणि आता डावा हात वरती करून उजवीकडे झुकायचं. 1, थांबायचं 10 सेकंद. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. परत सरळ. 1 आणि हात खाली. 2. परत डावा पाय सरळ, उजवा पाय मध्ये, परत एकदा डावा पाय बाहेर, उजवा पाय गुडघ्यामध्ये वापरायचा आहे आणि आपल्याला डावीकडे झुकायचं आहे. डावा पायाच्या अंगठ्याला स्पर्श करायचा आहे, उजवा वरती करून डावीकडे झुकायचं आहे. 1, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. वर सरळायचं आहे आणि हात करायचे आहेत खाली. 2. पाय करायचे सरळ, डावा पाय सरळ, उजवा पाय मध्ये. आता सर्वांनी वज्रासनामध्ये बसायचं आहे. डावा पाय डाव्या बाजूने मागे, उजवा पाय उजव्या बाजूने मागे. ठीक आहे. वज्रासनामध्ये बसून आता गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. नेहमीप्रमाणे उष्ट्रासन करूयात. दोन्ही पायामध्ये खांद्याने एवढं अंतर, दोनही हाताने कमरेला सपोर्ट द्यायचा आहे. दोन्ही हाताने कमरेला सपोर्ट आणि मागे आपल्याला झुकायचं आहे. बऱ्याच श्वास आतमध्ये घेत मागे झुकायचं आहे. 1, 2, श्वास बाहेर आणि सरळ. परत एकदा. 1, 2. ठीक आहे. दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफायचे आहेत, कोपरे मागे करायचे आहेत आणि आपल्याला डाव्या बाजूला वळायचं आहे. 1, परत सरळायचं. 2, उजवीकडे वळायचं आहे. 1, 2 आणि हात करायचे आहेत खाली. आता आपल्याला पूर्ण उष्ट्रासन करायचं. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत, डावा हात डाव्या बाजूने मागे डावा पायाच्या टाचेवर ठेवायचा. 1, ठीक आहे. उजवा हात
उजव्या बाजूने मागे उजव्या पायाच्या टाचेवर ठेवायचा. आणि मग नंतर मान मागे करायची. मान सरळ करायचे आहे. परत हात सरळ. ठीक आहे. आता सेम याच्यामध्ये 10 सेकंद थांबायचं आपल्याला. होल्ड करायचं, 10 सेकंद थांबायचं. ज्यांना असं जमत नसेल त्यांनी अर्ध उष्ट्रासन करून 10 सेकंद थांबा. करूया. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. डावा हात डाव्या बाजूने डाव्या पायाच्या टाचेवर 1. उजवा हात उजव्या बाजूने उजव्या पायाच्या टाचेवर 2. ठीक आहे. आणि आपल्याला मागे झुकायचं आहे. थांबायचं 10 सेकंद. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. तर मान सरळ करायचे आहे आणि मग हात सरळ करायचे आहेत. आणि हात खाली. ठीक आहे. आता सर्वांनी टाचेवरती बसायचं आहे. टाचेवर बसत आहे. खुब्याला ताण देऊयात आपण परत एकदा. दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर घ्यायचा. मॅक्सिमम अंतर दोनही गुडघ्यांमध्ये घ्यायचा. स्पाइन स्ट्रेट ठेवायचा आहे. दोन्ही हात वरती करायचे. 1. स्पाइन स्ट्रेट आहे का नाही ते बघण्यासाठी हात आपले कानाच्या मागे गेले पाहिजे. म्हणजे जेवढे हात कानाच्या मागे जातील तेवढं आपल्याला स्पाइन स्ट्रेट ठेवायला मदत होईल. आता फक्त स्पाइनची मुवमेंट तशीच ठेवायची आणि फक्त हात खाली घ्यायची. ठीक आहे. म्हणजे असं स्पाइन असा नाही झाला पाहिजे. हात असे घेतला जसं स्पाइन आहे तसाच स्पाइन ठेवून फक्त हात खाली करायचे आणि कमरेमध्ये न वागता स्पाइन स्टिफ करायचा, म्हणजे लॉक करायचा आणि पुढे झुकायचा. 1. हाताच्या पुढे झुकायचा. स्पाइन मुवमेंट करायची नाही. फक्त खुब्यातून पुढे झुकून हनुवटी टेकवायची जमिनीला. हळवा श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा आहे. टाचेवरती आपल्या बसायचं आहे. कंबरवर उचलायची नाही. हनुवटी टेकवायची आहे जमिनीला. परत मानवर करायचे. 1. फक्त मानवर. खाली 2. परत 1. मानवर. कंबर खाली, पोट जमिनीला टेकवायचा. 2. 1. श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत हळूवार सरळ स्पाइन स्ट्रेट. स्पाइन मुवमेंट स्ट्रेट ठेवायचे. परत हात वरती. 1. हात वर, कानाच्या मागे हात, स्पाइन स्ट्रेट. 2. कडेने हात खाली. ठीक आहे. आता दोन्ही पाय जवळ करायचे आहेत. शशांक भुजंगासन आपण करूयात. आपल्या मॅटच्या पाठीमागे बसायचं आहे. मॅटच्या पाठीमागे बसायचं आहे. शशांक भुजंगासन. दोन्ही हात बाजूला. श्वास आतमध्ये घेत हात करायचे आहे वरती. 1. श्वास आतमध्ये हात, श्वास बाहेर आणि पुढे. जमिनीला. मान करायचे आहे वरती. भुजंगासन करायचं आहे. 1. श्वासामध्ये मानवर, गळ्याच्या स्नायूला द्यायचं आहे प्राण. परत खाली यायचं आहे. 2. परत एकदा भुजंगासन. 1. बघा, पायाचे पंजे जमिनीला टेकवायचे आहेत. ठीक आहे. गुडघेवर करायचे आहेत. शरीर न टेकवता भुजंगासन. आता पाय गुडघ्याला वाकवता कंबर उचलून टाचा टेकवायच्या आहेत जमिनीला. सगळ्यांच्या टाचा टेकल्या पाहिजेत जमिनीला. ठीक आहे. शरीराचा त्रिकोण ज्यांच्या टाचा टेकतात त्यांनी कपाळ टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. शरीर जमिनीला टेकवता भुजंगासन. परत 1. मानवर, शरीर जमिनीला टेकवता भुजंगासन. परत 2. टाचा टेकवायचे आहेत. डावा पाय डाव्या हाताच्या बाहेरच्या दिशेने हनुमान दंड आपण करतोय. 1. खुब्याला ताण द्यायचा. आता कपाळ टेकवायचे जमिनीला. 2. किंवा हनुवटी टेकवायची. 1, 2.
परत उजवा पाय उजव्या हाताच्या बाहेरच्या बाजूला एक. ठीक आहे, मागचा पाय सरळ राहील, खालचं पूर्ण दोन, पुन्हा तीन, चार, परत एकदा एक, दोन, पूर्ण खाली झोपण्याचा प्रयत्न करायचा आहे, गुडघा सरळ राहील, फार गुडघा असं वाकवायचा नाही, खाली सरळ. तीन, चार. आता उजवा पाय उजव्या हाताच्या बाहेरच्या बाजूला एक, दोन, तीन, चार. टाचा टेकवायच्या आत कपाळ टेकवायचा प्रयत्न. ठीक आहे, आता शरीर जमीन न टेकवता भुजंगासन एक, परत दोन. आता डावा पाय डाव्या हाताच्या बाहेर एक. ठीक आहे, आता दोन्ही हातांचे कोपरे जमीन टेकवायचे आहेत, कोपरे जमीन टेकवायचे आहेत. आणि डावा जो पाय आहे तो आपल्या खांद्यावरती घ्यायचा, थोडस मागे जायचं, हात बाहेर करायचा, डावा हात डाव्या पायाच्या खालून घालायचा आहे, थोडस मागे सरकायचं आहे, असं मागे यायचं. आणि जो डावा खांदा आहे तो आपल्या डावा पाय डाव्या खांद्याच्या वर ठेवायचा, मागे जायचं, परत वर यायचं, थोडस हात बाजूला. उभं राहता पाहिजे, जमत असेल तर करा, नाहीतर नाही केलं तरी चालेल, किंवा जेवढं शक्य आहे तेवढं करा. परत पाय मागे डावा, टाचा टेकवायचा. आता परत उजवा पाय उजव्या हाताच्या बाहेरच्या बाजूने एक. ठीक आहे, आता कोपरे टेकवायचे आहेत दोन. ठीक आहे, आता उजवा हात उजव्या हाताच्या बाहेर घ्यायचा, खांद्याच्या वरती आली पाहिजे पोटरी, उभ्याला ताण. परत हात बाजूला, हातीवर, पाय मागे, टाचा टेकवायच्या आहेत. भुजंगासन एक, भुजंगासन दोन, पर्वतासन. परत डावा पाय डाव्या हाताच्या बाहेर पुढे एक, जेवढं शक्य तेवढं पुढे घ्यायचा, म्हणजे आपल्याला हे सोपं जातं, फार मागे जायची गरज नाही पडत. ठीक आहे, आता कोपरे टेकवायचे आहेत आणि हात आपल्या खांद्यावर, पाय आपल्या खांद्यावर. परत पाय मागे, त्याचा टेकवायचे आहेत. आता उजवा पाय उजव्या हाताच्या पुढे एक, अगोदरच पुढे ठेवायचा, म्हणजे जी काही मुवमेंट आहे ती सोपी जाईल आपल्याला. कोपरे टेकवायचे आहेत. परत हात मागे टाचा टेकवायचे आहेत. एक, श्वास आतमध्ये, टाचा टेकवायचे आहेत दोन. गुडघे टेकवायचे जमिनीला, टाचीवरती बसायचं आहे, जो ताण पडला त्याला रिलीफ करायचा आहे, कपाळ टेकवायचं जमिनीला. परत दोन्ही हात वरती एक, हात वर आणि हात खाली दोन. ताण पडतोय का? रोजच्या पेक्षा थोडस वेगळं. आता इन शेट करा, आपण काय करायचंय, पर्वतासनामध्ये एक पाय वर करायचं पूर्ण मॅक्सिमम जेवढं शक्य तेवढं, आणि मग पुढे घ्यायचं. तेव्हा इन करा. ठीक आहे, पाठीचा काना ताठ, मान सरळ, हात बाजूला, नजर समोर. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. परत दोनही हात वरती एक, श्वास आतमध्ये हात वर, पुढे झुकायचा आहे दोन, श्वास बाहेर, भुजंगासन एक, श्वास आतमध्ये. आता
पंजे टेकवायचे जमिनीला पायाचे आणि पर्वतासन 2 टाचा टेकवायचे आहेत. आता डावा पाय पूर्ण आपल्याला वरती करायचा, मॅक्सिमम डावा पाय वर घ्यायचा आहे. 1 कपाळ टेकवायचं जमिनीला, प्रयत्न करायचा कपाळ जमीन टेकवायचा, हात कोपरांमध्ये न वाकवता आणि पाय खाली घेताना डाव्या पायाच्या बाहेर, डावा पायाच्या बाहेर ठेवायचा. परत मागे घ्यायचा आणि परत पर्वतासन 2 खाली. ठीक आहे. आता उजवा पाय वरती मॅक्सिमम 1 गुडघ्यात न वाकवता, 2 पायाच्या बाजूला, परत पाय मागे वरती 1 2 पाय खाली, परत डावा पाय 1 2 पाय वर, पाय खाली, उजवा पाय 1 2 सर पाय मागे 1 2. ठीक आहे. आता राजकपोतासन डावा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे, डावा गुडघा दोन्ही हातांच्या मध्ये ठेवायचा आहे राजकपोतासनासाठी. ठीक आहे. मागचा पाय जो आहे तो मागे खेचायचा, मान सरळ, पाठीचा कणा ताठ. भुजंगासनाप्रमाणे आपल्याला मुवमेंट करायची आहे. मागचा पाय इंटरनल रोटेट करायचा आहे, आतल्या बाजूला रोटेट करायचा आहे. ठीक आहे. असा असतो ना तो. ठीक आहे. असा आपल्याला जास्त नाही बसता येत, असं करायचं. पाय जो असा असतो तो सरळ करायचा, मान वर. आता पुढे झुकायचंय, कपाळ टेकवायचं जमिनीला, 2 परत मान वरती, छातीवर, हात सरळ. परत आता डावा पाय मागे घ्यायचा आहे, 1 डावा पाय मागे, उजवा पाय पुढे, 2. ठीक आहे. सेम इंटरनल रोटेशन म्हणजे काय, आपलं आपण नॉर्मली असं बसतो, कमरेचा भाग असा असतो, जर का जमत नसेल तर, सुरुवात असेल तर काय करायचं, हा पाय जो आहे तो इंटरनल रोटेट करायचा, असंच ऐवजी असं ठेवायचं. ही मुवमेंट फक्त पायानेच होते आपल्या, म्हणजे आपल्या मांडीच्या हाडाने होते. ठीक आहे. त्याच्यावरती लक्ष देऊन आपल्याला ताड बसायचं. असं बसलं तर ते आसन होत नाही किंवा आपल्याला परफेक्ट येत नाही. हा, तर काय करायचं, इंटरनल रोटेट करायचं. आता कपाळ टेकवायची जमिनीला, परत 1 कपाळ टेकवायचं जमिनीला, परत मानवर छातीवर भुजंगासनाप्रमाणे 1 आणि पाय मागे खेचायचा, छातीचा पिंजरा पुढे खेचायचा. हा, किंवा स्पाइन स्ट्रेट करायचा वरती, स्पाइन वर करायचा आणि पुढे झुकायचं. पुढे वागताना स्पाइनला खेचायचं आणि मग पुढे करायचं आणि कपाळ टेकवायचं जमिनीला. स्पाइन स्ट्रेच झाला पाहिजे तुमचा. परत मानवर छातीवर 1 स्पाइन जेवढा तुम्ही स्ट्रेच करणार तेवढा खुब्याला ताण पडणार. परत उजवा पाय मागे 1 त्याचा टेकवायचा, परत डावा पाय मध्ये 1 डावा पाय मध्ये घ्यायचा आहे, उजव्या पायाचं इंटरनल रोटेशन. ठीक आहे. स्ट्रेट. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे, वरती घ्यायचं, फक्त पकडायचं असं, जस्ट रोटेशन ठेवून पकडायचं, मानवर. परत सोडायचं आहे 2. हळूहळू वाढवूयात आपण.
जर का जमत नसेल तर नाही केलं तरी चालेल. हळूहळू ताण वाढवायचा आहे म्हणजे आपल्याला जमणार आहे. परत पाय मागे, डावा एक, उजवा पाय पुढे दोन, मान वर. आता परत उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. सॉरी, कुठला? डावा पाय. डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. असं जातो पाय मागे तर असं नाही जाऊ द्यायचा, तो सरळ ठेवायचा. रोटेट करायचं, टर्न रोटेशन. ठीक आहे. मान वर. परत पाय करायचे आहेत सरळ आणि पुढे झुकायचं आहे आणि पाय घ्यायचे मागे उजवा. दोन, पायाचा टेकवायच्या जमिनीला, गुडघे टेकवायचे, शशांकासन, कपाळ टेकवायचे जमिनीला. तर दोनही हात वरती, एक हात वर, हे हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता काय करायचं आहे, सेम शशांक भुजंगासन, त्याच्यानंतर म्हणजे शशांकासन, भुजंगासन, पर्वतासन. ठीक आहे. डावा पाय डाव्या बाजूने बाहेर आणि एकाच वेळेस आपल्याला एकाच वेळेस करायचं कोऑर्डिनेशन. उडी मारून डावा पाय मागे घ्यायचा, उजवा पाय पुढे घ्यायचा, परत असं करायचं आपल्याला. एकाच वेळेस करूयात. एक हात वर, पुढे झुकायचं, दोन, श्वास बाहेर पुढे, भुजंगासन, एक, श्वास आतमध्ये. आपल्या प्रत्येक मुवमेंट कडे आपलं लक्ष पाहिजे. ठीक आहे. परत पर्वतासन, दोन. आता डावा पाय डाव्या हाताच्या बाहेरच्या दिशेने, एक. ठीक आहे. आता डावा पाय मागे घेताना उजवा पाय एकाच वेळेस पुढे घ्यायचा, उडी मारून. ठीक आहे. करूयात. दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ. खुबा जास्तीत जास्त खाली न्या म्हणजे खुब्याला ताण पडेल. किती झाले? सात, आठ. खुबा जास्तीत जास्त खाली न्या म्हणजे आपल्याला फायदा आहे. ज्यांना जमतं त्यांनी करा, नाही तर दोन दोन केले तरी चालते. किती झाले? आठ. नऊ, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. ठीक आहे. परत पाय मागे, टाचा टेकवायच्या जमिनीला, भुजंगासन, एक, दोन, अरे तीन, आणि मग हातला, एक आणि दोन. जमेल तेवढं करा, काय असं कंपल्सरी नाही. खूप दिवसातून करत असेल तर तर पाय करायचे सरळ. एक, रोज छोट छोट आपण जे रोज करतो ते केलं तर हे फार अवघड नाही जाणवणार. आता पाठीवर झोपायचं आहे, डोळे बंद राहतील, लक्ष श्वासावर, हाताचे पंजे आकाशाकडे. शरीरामध्ये ताण फार महत्वाचा आहे. नजर दोनही गुडघ्या भुवयांच्या मध्ये, श्वासाची गती
आणि हृदयाची गती आपल्याला सामान्य करायची आहे. आणि आपल्याला दोन्ही पायांची टाचा पण जे जोडायच्या आहेत. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत. आता डावा पायाचा घोटा उजव्या पायाच्या गुडघ्यावरती ठेवायचा आहे. डावा पायाचा घोटा उजव्या पायाच्या गुडघ्यावरती ठेवायचा आहे. ठीक आहे. आणि आता उजवा पाय वर उचलायचा, दोन्ही हाताने गुडघ्याच्या वरती पकडायचा आहे बाहेरच्या बाजूने, आणि डावा घोटा आपल्या उजव्या खांद्याच्या रेषेत येईल असा प्रयत्न करायचा आहे. तर यात एक असं पकडायचं पूर्ण, मान खाली, परत दोन, डावा पाय उजवा पाय सरळ खाली, डावा पाय खाली करायचा आहे. आता उजवा गुडघा डाव्या गुडघ्यावरती, आणि आपल्याला डावा पाय वर उचलायचा आहे, गुडघ्याला दोन्ही हातांच्या वरून पकडायचं आहे. एक, उभ्याला ताण, दोन, सरळ पाय खाली. परत आता डावा पायाचा गुडघा, डावा पायाचा घोटा उजव्या गुडघ्यावर, उजवा पाय वर उचलायचा आहे, दोन्ही हातांनी गुडघ्याच्या वरती पकडायचं. ठीक आहे. घोटा डावा घोटा उजव्या खांद्याच्या रेषेत. आता काय करायचं आहे, दोन्ही हातांनी डाव्या पायाला पकडायचं, डावा पायाला पकडायचं आहे तिथेच. उजवा पाय सरळ करायचा आहे, उजवा पाय सरळ, डावा पाय आहे तिथेच ठेवायचा आहे. तो उलट डावा घोटा उजव्या खांद्याच्या रेषेत, आणि डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता सरळ खाली ठेवायचा. एक, परत पाय सरळ करायचा वरती, एक, खुब्याला ताण पडेल तुम्हाला, पाय सोडू नका, मग खुब्याला जास्त ताण पडतो आपल्या. परत एक, पाय खाली, दोन, वर उचलायचा पाय, परत गुडघ्यात वाकवायचा, आणि पाय करायचा सरळ, परत पाय खाली. उजवा पाय जेवढं शक्य तेवढं करा, ताण पडत असेल तर करू नका किंवा कमी करा. जास्त ताण द्यायचा नाही जर का सवय नसेल तर, आणि फ्लेक्झिबिलिटी नसेल तर हळूहळू वाढवायचं आहे. परत दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत, दोन्ही हाताने गुडघ्याच्या वरती पकडायचं आहे. सॉरी, दोन्ही पायाने, उजव्या पायाने करायचं असेल, उजवा पायाचा घोटा डाव्या खोब्याच्या बाजूला. आता उजव्या पायाला पकडायचं आहे, आणि डावा पाय सरळ करायचा आहे, आणि डावा पाय खाली ठेवायचा आहे. एक, परत वर दोन, परत पाय खाली ठेवायचा आहे. एक, दोन, परत पाय गुडघ्याचा वाकवायचा, पाय सरळ करायचा आहे, आणि खाली दोन. ठीक आहे. आणि रिलॅक्स व्हायचा आहे.
हाताचे पंजे आकाशाकडे, डाव्या कुशीवर वळायचं आहे आणि पोटावरती झोपायचं आहे. डाव्या कुशीवर वळायचंय, पोटावरती झोपायचं आहे. दोनही हात एकमेकांवरती, कपाळ दोन्ही हातांवरती टेकवायचं आहे. टाचा आणि पंजे जोडलेले. आणि वरती दोन्ही हातांवरती टेकवायचे आहे. दोन्ही हातांवरती दाब देऊन मानवर छातीवर आणि हात करायचे आहेत सरळ. करूया. एक, दोन्ही हातांवरती दाब, मानवर, छातीवर हात सरळ, टाचा आणि पंजे जोडायचे आहेत. परत खाली यायचं आहे. दोन, परत एकदा. एक, आता दोन्ही पाय गुडघे वाकवायचे, वरती घ्यायचे आहे. करूयात. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. ज्यांना शक्य आहे त्यांनी हात थोडेसे मागे घ्या, म्हणजे ताण आपल्याला वाढवायचा आहे. ज्यांना शक्य नसेल त्यांनी हात पुढे करा. परत दोन्ही पाय गुडघ्यात वाकवायचे, वरती घ्यायचे आहे. करूयात. एक, दोन, कंबरवर उसू द्यायची नाही, मांडी जमिनीला टेकलेलीच राहील. परत एकदा. एक, दोन, परत एक, दोन, पुन्हा एक. थांबायचे 10 सेकंद. छातीवर करायचे, थोडेसे अलाइनमेंट चेक करायचे पाठीच्या स्नायूंची. पायाचे पंजे जोडलेले, टाचा जोडलेले, मान वर. परत पाय सरळ आणि खाली यायचं. दोन, दोन्ही हात एकमेकांवर, कपाळ दोन्ही हातांवरती टेकवायचं आहे. आता दोन्ही हात खांद्याच्या बाजूला. शेवटचं आपलं शशांक भुजंगासन. श्वास आतमध्ये घेत, मानवर, छातीवर हात सरळ. एक, मॅक्सिमम ताण द्यायचा आहे. शेवटचं शशांक आसन. मानवर, मॅक्सिमम ताण. टाचा आणि पंजे जोडायचे आहेत किंवा सरळ ठेवायचे. अशा पाय ठेवायचे, सरळ राहतील याकडे लक्ष द्यायचं. मानवर. अजून थोडे हात मागे करायचे आहेत. थोडं मागे जात आहे, थोडं मागे जायचं. ताण द्यायचा. आणि आता कंबर उचलायची आहे. स्पाइन आहे तसंच ठेवायचा, फक्त खुब्यातून हालचाल करायची. दोन, स्पाइन आहे तसंच ठेवायचं आपल्याला आणि खुब्यातून मुवमेंट करायचे आणि आपल्याला टाचेवरती बसायचं आहे. तो स्पाइन लॉक करायचा आहे आणि टाचेवरती बसल्यानंतर थोडीशी स्पाइनची मुवमेंट होईल, ती करून आपल्याला कपाळ टेकवायचं जमिनीला. मानवर, स्पाइन स्ट्रेट, अथवा एक आणि दोन, हात खालीच. ठीक आहे. शशांक भुजंगासन करताना स्पाइनची मुवमेंट फार महत्वाची आहे. तर स्पाइन लॉक करून आपल्याला भुजंगासनातून शशांक आसनामध्ये यायचं आहे. आता सर्वांनी पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंद, लक्ष श्वासावरती. पाठीचा कणा ताठ आणि मान सरळ. दोनही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत ज्ञान मुद्रेमध्ये.
हळूवार श्वास घ्यायचा आहे. हळूवार श्वास आपल्याला बाहेर सोडायचा आहे. श्वासाची गती आणि हृदयाची गती आपल्याला सामान्य करायची आहे. नजर दोनही बवयांच्या मध्ये केंद्रित आपल्याला ठेवायची आहे. आणि आपल्याला 3 वेळा ओंकार गुंजन करायचा आहे. त्यासाठी सर्वांनी खोल श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. दोन्ही हातांचं एकमेकांवरती घर्षण करायचं आहे. दोनही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहे. नमस्कार मुद्रेमध्ये यायचं आहे. हनुवटी छातीला टेकवायची आहे. डोळे उघडायचे आहेत आणि आपल्याला रिलॅक्स व्हायचं आहे. ठीक आहे. आजच्या पुरते एवढंच. परत पुढच्या रविवारी आपण परत भेटूयात असंच नवीन योगासन त्याच्या माध्यमातून. रोजच्या रोज प्रॅक्टिस करायची आहे. रोजच्या रोज प्रॅक्टिस केली तर हे जमतं, नाही तर जमत नाही. ठीक आहे. आपण रुटीनली थोडं मिक्स घेतो की बाबा थोडस सोपं सोपं आणि थोडस अवघड असं मिक्स घेतो. पण पूर्ण पण असं अवघड आपण घेऊ शकतो. एवढं ताण, एवढं स्ट्रेचिंग तरी अजून आपण 1-2 मी जे ठरवले होते ते आपण आज नाही घेतले, कारण की थोडस जास्तच एक्झर्शन झालं त्याच्यामुळे. पण हळूहळू ते आपल्याला वाढवायचं आहे. रोजच्या रोज जे आपण प्रॅक्टिस करतो ती रोजच्या रोज घरी ठेवा. जे क्लासला येतात त्यांनी क्लासमध्ये व्यवस्थित करा, म्हणजे आपल्याला पुढच्या आसनं चांगलं जमतील. ठीक आहे. असंच नेट बसून राहा. नेट प्रॉब्लेम मुळे बरेचशी आसनं आम्हाला कळली नाहीत, तर ते कृपया रेकॉर्डिंग आम्हाला मिळेल का? ग्रुपवर टाकाल का आजचा व्हिडिओ? मध्ये नेट इश्यू होता, त्यामुळे बरीचशी आसनं कळली नाहीत आम्हाला, म्हणजे दिसलीच नाहीत. पण तो नेट इश्यू या